तर विद्यार्थ्यांनो आपण बुद्धिमत्तेचं चौथं लेक्चर आज स्टार्ट करतो. ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, पहिल्यांदा मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं ह्याच्याविषयी माहिती. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, आकृत्यांची मालिका पूर्ण करणे हा टॉपिक बघितला, गटात न बसणारा शब्द ओळखा हा एक प्रश्न बघितला, तर्क आणि अनुमान आपण बघितला बरोबर. आता त्याच्यानंतर काय आहे, तर्क आणि अनुमान आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर्कसंगती व अनुमान या टॉपिकला आपण काय सुरुवात करणार आहोत, तर सुरुवात करणार आहोत. आपण कुठल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, तर्कसंगती व अनुमान या टॉपिकला आपण काय करत आहोत, तर सुरुवात करणार आहोत. तर्कसंगती आणि अनुमानामध्ये नेमकं काय आहे बघा. तर्क आता हे भाषिक मध्ये मोडतात. या प्रकारात काही माहिती दिली असते किंवा एखाद्या घटनेवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. ती घटना विचारपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावी. आता या प्रकारात काही माहिती दिलेली असते. तुम्हाला एखाद्या टॉपिकची काय दिलेली असते, एखाद्या घटनेची माहिती दिलेली असते किंवा एखाद्या घटनेवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. ती घटना विचारपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काय करायची असतात, तर द्यायची असतात. आता एखाद्या घटनेवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. ती घटना विचारपूर्वक वाचून त्यावर आधारित काय करायचे असतात, तर प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. आता बघा, रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे पण गणेशपेक्षा उंच नाही, तर सर्वात उंच कोण. आता ही घटना त्यांनी सांगितली आहे की बाबा तुम्हाला एक आशय दिलेला आहे की रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे पण गणेशपेक्षा उंच नाही, तर सर्वात उंच कोण. आता रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे. आता तर्कसंगती अनुमानी हे जे टॉपिक आहे, ते टॉपिक जेव्हा आपण हे करतो, मांडायचा प्रयत्न करतो, तेव्हा काय करायचं की आकृत्या ड्रॉ करायची. एकच आकृती काय करायची, ड्रॉ करायची. म्हणजे ती फक्त नावं काय करायची, त्यांच्या कन्सेप्टनुसार आपली नावं बदलत राहायची, कन्सेप्ट थोडीशी आपली बदलायची. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय तेच आपण करणार आहोत, वेगळं काही करायचं नाही. त्यांनी सांगितलं हे करा, आपण हेच करायचं, वेगळं म्हणायचं करायचं नाही. फक्त थोडस आपलं डोकं थोडस चांगलं वापरायचं. अशा शब्दामध्ये रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे, म्हणजे हा जो काही रमेश आहे हा कुणापेक्षा उंच आहे. मी आकृती काढते. रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे, म्हणजे हा जो रमेश आहे हा कुणापेक्षा उंच आहे, तर सुरेशपेक्षा. हा सुरेश आहे, हा रमेश आहे, पण गणेशपेक्षा उंच नाही. पण कोणापेक्षा उंच नाही, गणेशपेक्षा उंच नाही, तर सर्वात उंच कोण. आता त्यांनी कन्सेप्ट काय सांगितली ती बघायची. पहिल्यांदा काय सांगितलंय त्यांनी, रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे पण गणेशपेक्षा उंच नाही, तर सर्वात उंच कोण. ऑब्व्हियसली गणेशच येणार ना. का, तर सुरेश उंचीला लहान आहे, सुरेशपेक्षा जास्त उंच कोण आहे, रमेश आहे. रमेशपेक्षा उंच कोण आहे, तर गणेश. आकृती आली, तुम्हाला उत्तर आलं, कोण आहे उंच. कारण की तो रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे पण गणेशपेक्षा उंच नाही. पण कोणापेक्षा जास्त उंच नाही, तर गणेशपेक्षा जास्त उंच नाही. अजय हा विजयपेक्षा वयाने मोठा आहे. चला आकृती, कोण आहे अजय. अजय हा विजयपेक्षा वयाने मोठा आहे. अजय हा विजयपेक्षा, म्हणजे विजय वयाने कसा आहे, लहान आहे. विजयपेक्षा वयाने मोठा आहे पण संजयपेक्षा लहान आहे. पण कोणापेक्षा लहान आहे, संजयपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण, तर संजय. का, तर अजय हा विजयपेक्षा वयाने मोठा आहे. अजय हा विजयपेक्षा वयाने मोठा आहे पण संजयपेक्षा लहान आहे. पण कोणापेक्षा लहान आहे, संजयपेक्षा लहान आहे. कोण, अजय. मग सगळ्यात मोठा कोण आला, तर आपले संजय काय आले, सर्वात मोठे आले. पुढे, सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे पण मनीषापेक्षा हुशार नाही, तर सर्वात हुशार कोण. आता सीमा
ही कवितापेक्षा हुशार आहे. आता सीमा आहे, सीमा आहे काढली मी सीमाची आकृती. सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. आता कविता तिच्यापेक्षा कमी हुशार दाखवणार मी, पण मनीषापेक्षा हुशार नाही. कवितापेक्षा हुशार आहे पण मनीषापेक्षा हुशार नाही सीमा. म्हणून सगळ्यात जास्त कोण आली? मनीषा आली. मनीषापेक्षा पण मनीषापेक्षा हुशार नाही, तर सर्वात हुशार कोण? ऑब्विसली मनीषा. कसं काढलं? 3 आकृत्या ड्रॉ केले ना मी. पहिली एक केली, सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे म्हणजे सीमा हुशार आहे. सीमाचा कॉलम मोठा आला, कविताचा कॉलम लहान आला. आणि मनीषा कशी आहे? कविता सीमापेक्षा पण कशी आहे? हुशार आहे. मनीषा तिच्यापेक्षा मी जास्त हुशार दाखवली. मोहन हा सोहनपेक्षा जड आहे पण गोपालपेक्षा हलका आहे, तर सर्वात जड कोण? चला करा आकृती ड्रॉ. मोहन हा सोहनपेक्षा जड आहे. हा जो मोहन आहे हा सोहनपेक्षा कसा आहे? जड आहे. म्हणजे हा थोडासा हलका दिसतोय. हा मोहन आहे, हा सोहन, पण गोपालपेक्षा हलका आहे. कोण? मोहन. म्हणजे गोपाल 1 नंबरला आला आपला. बघा तब्येतीची स्पर्धा झाली. तर सर्वात जड कोण? ऑब्विसली कोण आहे? गोपाल. अमित हा समीर पेक्षा लहान आहे पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. जे काय दिलंय ती कन्सेप्ट काय करू आपण? पहिल्यांदा मांडून घेऊ. काय मांडलं मी? अमित. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. अमित हा समीर पेक्षा कसा आहे? लहान आहे, पण ह्याच्यापेक्षा पण मोठं कोण आहे? तर हा प्रवीण पेक्षा पण कसा आहे? मोठा आहे. तर सर्वात लहान कोण? बघा त्याने सांगितले त्याप्रमाणे करा. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. कोण? अमित. हा जो आपला अमित आहे तो समीर पेक्षा लहान आहे, म्हणजे समीर त्याच्यापेक्षा कसा आहे? मोठा आहे. बरोबर आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे पण प्रवीण पेक्षा मोठा आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे. तर सर्वात लहान कोण आहे? तर प्रवीण हा सर्वात लहान आहे. पुढे तर्क अनुमान झाले. संदीप, रोहित व अजय हॉकी खेळतात. तुषार, संदीप. आता तुम्हाला तर्कमध्ये तर्क आणि अनुमान ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी काय देतात? तर्क देतात. त्याच्यामध्ये तुम्ही काय लावायचं? तर अनुमान लावायचं आहे. आता बघा तुम्हाला पहिल्यांदा माहिती प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती दिली जाते. ह्या माहितीच्या आधारावर तुम्ही काय करायचं? तर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मनाचं काही इथं लिहायचं नाही. कशाची उत्तरं लिहायची आहेत? तर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा काय? संदीप, रोहित व अजय हॉकी खेळतात. कोण कोण हॉकी खेळतात? संदीप, रोहित, जयेश हॉकी खेळतात. तुषार, संदीप, रोहित क्रिकेट खेळतात आणि मनीषा, संदीप, रोहित फुटबॉल खेळतात. आता ह्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचे आहे? तर प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. काय करायची आहेत? तर प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. पहिल्यांदा जी काय माहिती आहे ती पहिल्यांदा आपण व्यवस्थित लिहून घेऊ. आता खेळ किती आहेत? 3 आहेत. पहिला खेळ काय आहे? हॉकी. दुसरा खेळ काय आहे? क्रिकेट. आणि तिसरा खेळ काय आहे? फुटबॉल. आता हॉकी किती जण खेळतात? संदीप, रोहित आणि जयेश. संदीप, रोहित आणि जयेश काय खेळतात? हॉकी खेळतात. क्रिकेट कोण खेळतोय? तुषार, संदीप आणि रोहित. क्रिकेट कोण खेळतोय? तुषार, संदीप आणि रोहित. फुटबॉल कोण खेळतोय? मनीषा, संदीप आणि रोहित.
कोण आहे? मनीषा, संदीप आणि रोहित. आता हे रोहित संदीप सगळेच खेळ खेळतात. फक्त हॉकी खेळणारा कोण? फक्त काय खेळणारा पाहिजे? पहिला प्रश्न विचारलाय, फक्त हॉकी कोण खेळतो? आता संदीप खेळतोय, रोहित खेळतोय, राजेश खेळतोय, तर कोण खेळतोय? फक्त जयेश हा एकटाच हॉकी खेळतोय. बरोबर आहे, कारण की ह्यातले जे दोघ जण आहेत, कोण आहेत दोघ जण? तर संदीप आणि रोहित हे बाकीचे खेळ पण काय करतात? खेळतात. फक्त जयेश हा एकमेव असा आहे की तो फक्त काय खेळतो? की हॉकी खेळतो. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, तुषार कोणता खेळ खेळतो? आता तुषार कोणता खेळ खेळतो? तर तुषार क्रिकेट हा खेळ खेळतो. मनीष कोणता खेळ खेळतो? कुठला आहे शेवटचा? फुटबॉल. म्हणजे तुम्हाला एकंदर माहिती कळाली का विद्यार्थ्यांना की तुम्हाला काय कळतं? की अशा प्रकारचं एक आम्ही तर्क आणि अनुमानामध्ये तुम्हाला एक छोटासा पॅराग्राफ देतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक माहिती प्रोव्हाइड केली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला काय करायचे असतात? 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात. बरोबर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे खाली 3 प्रश्न विचारले. पहिल्यांदा मी काय केलं की जसा खेळ आहे त्याप्रमाणे 3 रकाने आखून घेतले. 3 रकाने आखले. 3 रकानामध्ये मी काय केली? माहिती प्रोव्हाइड केली, माहिती लिहून काढली. माहिती लिहिली आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं? ते कोणता खेळ कोणते विद्यार्थी खेळतात ह्याच्याविषयी मी काय केलेलं आहे? सहज उत्तर काढलेलं आहे. ओके, आता आपण पुढे बघूया. फक्त फुटबॉल कोण खेळतो? आता पुढचा प्रश्न पण त्यांनी विचारलाय, फक्त फुटबॉल कोण खेळतोय? कोण खेळतोय? फक्त फुटबॉल खेळणारे मनीष. मनीष काय खेळतोय? फक्त एकटा फुटबॉल खेळतो. तिन्ही खेळ कोण खेळतो? आता कोण खेळतोय? हे दोघही काय करतात? तिन्ही खेळ खेळतात. आपण माहिती काढली, संदीप रोहित, संदीप रोहित, संदीप रोहित, हे 3 जणी काय करतात? तर दोन्ही खेळ खेळतात. म्हणजे फक्त अ बरोबर, आता याला नंबर देते मी, अ, ब, क आणि ड. फक्त अ बरोबर, फक्त ब व ड बरोबर, सर्व पर्याय बरोबर. माहिती अपूर्ण आहे. माहिती अपुरी आहे. तर उत्तर काय आहे? फक्त ब आणि ड, कारण की संदीप आणि रोहित हे दोघं सगळे खेळ खेळतात. आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट काय येतो? तर त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट येतो की वय. दोघांच्या वयातील फरक कायम सारखाच असतो. आता माझ्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये जर 15 वर्षाचा फरक असेल, 8 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा फरक असेल, जसं माझं वय वाढत असं तसं तो फरक पण काय कमी जास्त होत राहणार आहे का? ते जेवढा 5 वर्षाचा फरक आहे 5 वर्षाचाच फरक राहील. 18 वर्षाचा फरक आहे 18 वर्षाचाच फरक राहील. माझ्या भावामध्ये 2 वर्षाचा फरक आहे. माझं जरी वय 40 झालं तर त्याचं 42च होणार आहे. प्रत्येक 2 वर्षांनी त्याच्या आमच्या दोघांमध्ये तेवढाच फरक राहणार आहे. म्हणजे वयातील फरक हा नेहमी तोच राहतो. दोघांच्या वयांची बेरीज घेऊन एका व्यक्तीचे वय दिल्यास वजाबाकी करून दुसऱ्या व्यक्तीचे वय काढावे. एखाद्या व्यक्तीचे आजचे वय दिल्यास काही वर्षानंतर वय विचारत तेवढेच वर्ष आजच्या वयात मिळवावे. काय करावे? मिळवावे. आता गीताचे वय 9 वर्ष असून तिच्या आईचे वय 28 वर्ष आहेत. तर दोघांच्या वयातील फरक किती? आता त्यांनी काय सांगितलंय त्याच्यानुसार माहिती बघूया आणि माहितीनुसार आपण काय करूया तर प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया आणि कशा प्रकारे करतात ह्याच्याविषयी पण माहिती घेऊया.
आता गीताचे वय 9 वर्ष असून पहिल्यांदा काय माहिती दिली, गीताचे वय किती वर्ष आहे तर 9 वर्ष आहे. गीताचे वय 9 वर्ष असून तिच्या आईचे वय 28 वर्ष आहे. तर दोघींच्या वयातील फरक किती. आता फरक या संकल्पनेचा अर्थ पहिला समजला पाहिजे की फरक म्हणजे नेमकं काय असतं. तर फरक म्हणजे वजाबाकी करणे असतं. फरक म्हणजे काय करायची तर वजाबाकी करायची. फरक म्हणजे काय आहे वजाबाकी. फरक म्हणजे काय आहे तर वजाबाकी. आता वजाबाकी मध्ये बघा, गीताचे वय किती आहे 9 वर्ष आणि तिच्या आईचे वय किती वर्ष आहे 28. आता दोघांमध्ये काय करावे लागेल मला वजाबाकी. म्हणजे मी काय करणार आहे 28 - 9 बरोबर आहे. 28 मधून मी 9 वर्ष काय करणार आहे वजा करणार आहे. 9 आता 8 मधून 9 जातात का नाही जात बरोबर. आता मला शेजारच्या घरामधून काय घ्यावा लागेल हातचा घ्यावा लागेल. आता मी हातचा घेतला, इथं 1 राहिलं, इथं किती झालं बाळांनो 18 झालं. आता 9 - 9 18 बरोबर. इथं 9 आणि इथं किती आले मग 1 बरोबर. मग दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे तर 19 वर्षाचा फरक आहे बरोबर. किती वर्षाचा फरक आहे 19 वर्षाचा फरक आहे. आता साधूचे वय 4 वर्षाचे आहे. वडिलांचे वय साधूपेक्षा 22 वर्षांनी जास्त आहे. तर वडिलांचे वय किती. आता मला सांगा हे जे वय किती आहे 4 वर्ष बरोबर. किती वय आहे 4 वर्ष आहे. आता मी काय करते साधूचे वय किती वर्ष आहे सधूचे वय किती वर्ष आहे 4 आणि वडिलांचे वय सधूपेक्षा 22 वर्षांनी कसे आहेत जास्त आहे. किती वर्षांनी जास्त आहे 22 जास्त आहे. म्हणजेच आपण काय करतो रे बाळांनो बेरीज करतो. काय करतो बेरीज. आता बेरीज करायची मला तर मी काय करणार आहे 22 अधिक 4 करणार आहे. 4 5 6 म्हणजे तर वडिलांचे वय किती वर्ष आहे. वडिलांचे वय सधूपेक्षा 22 वर्षांनी कसे आहे जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे मी काय करणार आहे 22 अधिक 4 करणार आहे. 4 5 6 आणि वरचे किती आले 2 म्हणजे वडिलांचे वय किती झाले बाळांनो तर 26 वर्ष हे काय झाले वडिलांचे वय झाले. किती वर्ष वडिलांचे वय झाले तर 26 वर्ष हे वडिलांचे वय झाले. पुढचा प्रश्न काय सांगतोय दर्शनचे वय 4 वर्ष आहे. दर्शनचे वय 4 वर्ष आहे. त्याचा मित्र साहिल याचे वय 6 वर्ष आहे. तर दोघांच्या वयाची बेरीज किती. आता 4 अधिक 6 करणार आपण बरोबर आहे. म्हणजे त्यांनी सांगितली ती कन्सेप्ट घेऊया आपण की दर्शनचे वय 4 वर्ष आहे आणि त्याच्या मित्राचे वय किती आहे 6 वर्ष आहे. या दोघांची जर बेरीज केली तर किती वर्ष झाले बाळांनो 10. मग माझं उत्तर किती वर्ष आले बाळांनो 10 वर्ष हे काय झालं माझं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. नीतापेक्षा शंतनू 3 वर्षांनी लहान आहे. शंतनूचे वय 6 वर्ष असेल तर नीताचे वय किती. आता नीतापेक्षा शंतनू 3 वर्षांनी कसा आहे लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे 3. नीतापेक्षा शंतनू किती वर्षांनी लहान आहे तर 3 वर्षांनी लहान आहे. तर नीताचे वय किती. आता किती वर्षांनी लहान आहे नीतापेक्षा शंतनू 3 वर्षांनी काय आहे
लहान आहे. बरोबर आहे, म्हणजे हा 6 आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये मी किती मिळवणार मग 3. किती झालं उत्तर म्हणजे माझं 9. आलं उत्तर माझं 9. बरोबर. आता बघा वय काढताना एक तुम्हाला प्रश्न येतात. तर आता ह्याच्यामध्ये सांगितलं 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे त्याचं वय जर 6 असेल तर 6 मध्ये मी 3 मिळालं तर माझं वय वर्ष किती आलं? 9 आलं. दोघा मित्रांच्या वयांची बेरीज येऊ शकतो. वडिलांचे वय मुलाचे वय एवढे आहे आणि त्या वडिलांच्या वयामध्ये दोघांमध्ये 22 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 24 + 2 22 केले तर त्या दोघांचं उत्तर येते. फरक काढतोय आपण त्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे. त्याच्यानंतर नावात बदल. आता नावात बदल ही कन्सेप्ट ऍक्च्युली काय पाहिजे ती समजून घ्या, की नावात बदल घटकांमध्ये प्रत्येक शब्दाला वेगळे नाव दिलेले असते. या प्रश्न प्रकारात मूळ शब्दाला कोणते नाव दिले आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे नाही. बघा कन्सेप्टच सांगते आपल्याला. काय सांगते कन्सेप्ट? की तुम्हाला जो काही शब्द दिलेला आहे सगळ्यांची नावं आलटून पालटून दिलेली आहेत, तर मूळ शब्दाला काय म्हणतात हा शब्द इथे लक्षात घ्यायचा नाही. जे त्यांनी माहिती सांगितली त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याचं उत्तर काढायचं आहे. आता बघा, गाईला बैल म्हटले, बैलाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला घोडा म्हटले, घोड्याला मांजर म्हटले, तर सर्वात जास्त पळणारा प्राणी कोणता? हा काय कसला प्रश्न आहे? चला मग ह्याचं पहिलं उत्तर आपण काढून घेऊया. गाईला बैल म्हटले. आता ज्याला जे म्हटलंय त्याने त्याची माहिती काय करायची, काढून घ्यायला सुरुवात करायची. बरोबर. आता गाईला काय म्हटलंय? बैल. आता जी काय माझी गाय आहे, जी काय माझी गाय आहे, तर गायला काय म्हणायचंय मला? बैल. बैलाला काय म्हटलंय? कुत्रा. आणि कुत्र्याला काय म्हटलंय त्यांनी? घोडा. आणि घोड्याला काय म्हटलंय? मांजर. तर सर्वात जास्त पळणारा प्राणी कोणता? मांजर. का? तो घोडा म्हणजे कोण आहे? मांजर आहे. मग घोडा का नाही? त्या उत्तर लिहिलं. नावात बदल केलाय ना, त्यांनी कन्सेप्ट मध्येच सांगितलं की नावामध्ये काय करतोय आपण? बदल करतोय. मग सगळ्यात जास्त पळणारा प्राणी कोणता येणार आहे? तर घोडा. आता पेरूला पपई म्हटले. आता पेरूला काय म्हणायचंय? पपई म्हटले. पपईला नारळ म्हटले, नारळाला संत्री म्हटले, तर कोणत्या फळात पाणी असते? अरे बाप, पाणी ह्याच्यात असतंय? नारळात असते. चला, पेरूला काय म्हणायचंय? पपई. पेरूला मी काय म्हणणार आहे? पपई. पपईला काय म्हणणार आहे? नारळ. बरोबर. नारळाला काय म्हणणार आहे मी? संत्री. तर कोणत्या फळात पाणी असते? कशात पाणी आहे? तर संत्रीमध्ये पाणी. कारण की नारळाला काय म्हणतोय आपण? संत्री म्हणतो. बरोबर. पोराला वाटलं आता ताई नारळालाच ठीक करतात ते, काय नाही, नावात बदल आहे. हा कन्सेप्ट पाहतोय ना आपण. आता मोटरसायकलला जीप म्हटली, जीपला जहाज म्हटले, जहाजाला विमान म्हटले, तर पाण्यात चालणारे वाहन कोणते? कोण आहे? विमान. बरोबर ना? नाव बदललं ना. जहाजाला काय म्हणणार आहे मी? विमान म्हणणार आहे. मग पाण्यामध्ये कोण चालतं? विमान चालतं. बरोबर. आता त्यांनी जे सांगितलं ते आपण करणार आहोत ना. ह्याला काय म्हणतात आणि त्याला काय म्हणतात? बघा, आता मोटरसायकलला जीप म्हणायचं, म्हणजे माझ्याकडे जी मोटार आहे त्याला मी काय म्हणणार आहे? त्याला मी जीप म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? जीप. मोटारला काय म्हणणार आहे? जीप म्हणणार आहे. जीपला काय म्हणणार आहे मी? जहाज म्हणणार आहे. जे नाव त्यांनी सांगितले तेच नाव द्यायचं. जहाजाला काय म्हणायचंय? विमान.
तर पाण्यात चालणारे वाहन कुठले? ऑब्विसली जहाज चालणार आहे का पाण्यात? आता नाही. जहाजाला काय म्हणायचंय? विमान. मग माझं उत्तर काय आलं? विमान. काय उत्तर आलं? विमान हे उत्तर आलेलं आहे. पुढे, केळाला फणस म्हणते. आता जो माझा केळ आहे, केळाला काय म्हणणार आहे मी? फणस. फणसाला चिक्कू म्हटले, फणसला काय म्हणते मी? चिक्कू. चिक्कू म्हटले. चिक्कूला आंबा म्हणते. चिक्कूला काय म्हणायचंय? आंबा. आंब्याला काय म्हणणार आहे मी? आंब्याला सफरचंद. तर फळांचा राजा कोण? सफरचंद. आंबा म्हणायचं नाही का? नावात बदल झालाय. मग आंब्याच्या जागी उत्तर काय आलं आपलं? सफरचंद. सगळ्यांना इथपर्यंत कळलं. आपण तर्क, अनुमान, वय आणि नावात बदल हे तीनच टॉपिक इथं आज आपण इथं घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे नाव ज्या गोष्टीला दिले त्याला तेच नाव तिथं द्यायचं. स्वतःच्या मनाचं नाव इथं वापरायचं नाही. वय काढताना फरक शब्द आला की नेमकी वजाबाकी करायची. आणि हे ह्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे आता मुलाचे वय सांगितले किंवा आईचे वय, बाळाचे वय सांगितले आणि आईचे वय सांगितले. आई बाळापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे, 40 वर्षांनी मोठी आहे. तर तर आईचे वय किती? आईचे वय किती आहे? किती? बाळापेक्षा किती वर्षांनी आई मोठी आहे? 40 वर्षांनी. बरोबर. बाळाचं वय जर 4 वर्ष दिलं असेल तर त्याच्यामध्ये 40 मध्ये किती ऍड करणार आपण? 4. उत्तर किती आलं? 44. वय, अनुमान आणि नावात बदल तिन्ही टॉपिक खूप सोपे आहेत. त्याच्यामध्ये एवढं काय नाही आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं डोकं थोडंसं बुद्धिमत्तेमध्ये चालवायचं आहे की कोणाला काय नाव दिले त्याला तेच नाव द्यायचं. स्वतःच्या मनाचं नाव द्यायचं नाही. विद्यार्थी काय म्हणतात? फळांचा राजा आंबाच आहे. उत्तर आंबाच आहे. आंबाला स्टिक करून येतात. प्रश्न व्यवस्थित वाचत नाही की आंब्याला सफरचंद म्हटले. मग उत्तरामध्ये काय येणार आहे? ते सफरचंद येणार आहे. या बारीक बारीक गोष्टी असतात त्या तुम्ही सरावातून होत असतात आणि सराव करत राहावा. थँक्यू.